नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस बाजारभावामध्ये तुफान वाढ होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा ऐन वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे अमरावती, जिथे आवक 55 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 8,200 रुपये, जास्तीत जास्त दर 8,475 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,337 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे काटोल, जिथे आवक 132 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 8,100 रुपये, जास्तीत जास्त दर 8,250 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,150 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सावनेर, जिथे आवक 1800 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 8,000 रुपये, जास्तीत जास्त दर 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा 8,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सेलू, जिथे आवक 5,274 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 6,456 रुपये, जास्तीत जास्त दर 9,071 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,990 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे घाटंजी, जिथे आवक 5,070 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत LRA मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 8,200 रुपये, जास्तीत जास्त दर 8,800 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,550 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिथे आवक 1,560 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 9,125 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिथे आवक 7,800 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 8,700 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.